पाहिजेत, तर लहान मुलाला काय करणार, तो फक्त सोबत आला, भुमरेंचं स्पष्टीकरण. परभणीच्या राणे सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यामुळे मतदान केंद्रावरती वाद. मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडनं आरोप. महंतांनी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना मतदानापासून रोखलं. धाराशिवच्या भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवारांचा आरोप. पाथरूडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार रत्नमाला ढमढेरेंनी ईव्हीएमला हळद कुंकू वाहिलं. तर सोलापुरातील कोठी जिल्हा परिषद गटामध्ये सेनेच्या उमेदवारांकडून मतदान केंद्राची पूजा. सोलापुरातील कोठी जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाच्या उमेदवारांकडून मतदान केंद्राची पूजा. सोमनाथ राऊत यांनी केली पूजा. तर मतदानादरम्यान कुठे कुठे राडा झाला आणि गालबोट लागलं, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेडकीत मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक. विनाकारण महिला गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं. साताऱ्याच्या वडगावमध्ये बोगस मतदानावरचा भाजप एनसीपी आमने-सामने. वडगाव हवेली येथील मतदान केंद्रात काही काळ तणाव. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप. सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावरती धक्काबुक्की झाल्याचा आरोप. पुण्याच्या शिरूरमध्ये बोगस मतदार पकडल्याचा दावा. चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती मतदान केंद्रावरती भाजपच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी आल्याची तरुणाची कबुली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई. पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटामध्ये बोगस मतदार पकडले. चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती इथे मतदानासाठी आल्याचं समोर. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई सुरू. तर पुण्यातल्या खेडच्या आंबेठाण पाईप जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता गुट्टेंच्या पतीपती अज्ञातांकडून हल्ला. शरद गुट्टेंचा काही दिवसांपूर्वीच भाजपचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. हल्ल्यामध्ये शरद गुट्टे गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील अरळगुंडी बूथवर भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. भाजपच्या सदाशिव लकुडे यांची तक्रार. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेडकीत मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक. विनाकारण महिला गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर. चिपळूणच्या सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद. सती चिंचघरी केंद्रावरती अर्ध्या तासापासून अर्धा तास तब्बल मतदान प्रक्रिया बंद पडली होती. ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला. नवीन मशीन त्यामुळे मागवण्यात आली. कोणकोणत्या ठिकाणी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. सांगलीमध्ये जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. सांगली येथे केंद्रावरती जयंत पाटलांचं मतदान. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर गावी कुटुंबासह केलं मतदान. मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीच्या वरवडे गावी मतदान. जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान करा, नितेश राणेंचं मतदारांना आवाहन. तर कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन मुश्रीफ यांनी केलं होतं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकर वाडीमध्ये केलं मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दापका मतदान केंद्रावरती 104 वर्षांच्या सैदाबी पटेल यांनी तर कोल्हापुरात कृष्णा मुळीक यांनी वयाच्या 104व्या वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. सिंधुदुर्गातल्या कलमठ मतदान केंद्रावरील 88 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा अधिकार. आजारी असून सुद्धा आजी मतदानासाठी पोहोचल्या. सर्वांनी मतदान करण्याचं त्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं. परभणीच्या सेलूमध्ये बोटमधील गावकऱ्यांचा मतदानावरती बहिष्कार. गावाला जाण्यासाठी